जास्त मार्गदर्शन मान्य बनते हर्षवर्धन नागवाडी सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आदेश करावे. त्याशिवाय देशा काही नाही म्हणून बाबासाहेबांना कुठं माहिती तुझ्या काळात बाबासाहेब विद्वान होते म्हणून हे साखरेनं अंधारात टाकलेलं वेगळं भगवान बुद्धाच्या अंगावर जेल भरो आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये होत आहे. ते अनुषंगाने परभणीत होत आहे. ते दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की एक म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि दुसरं आहे की ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये. आणि बाकी जे काही महापुरुषाच्या बदनाम्या आणि जे काही अमित शहा सारखे लोक या देशामध्ये RSSच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून जी सरकार त्यांनी स्थापन केली, ही सरकार जाणीवपूर्वक हे जे मुद्दे आहेत की संविधान विरोधी हक्क अधिकार आहेत ते नष्ट करायच्या पाठीमागे लागलेले आहेत. हे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. आणि सर्वात मोठा मुद्दा महाबोधी महाविहाराचा हा मुद्दा आहे की ते मुक्त झालं पाहिजे ब्राह्मणाच्या कब्जातून. त्यासाठी हे जे भरो आंदोलन आहे. आणि त्याचबरोबर या देशामध्ये जे संविधानिक हक्क अधिकार संपू पाहत आहेत आणि मुद्दे डायव्हर्ट करत आहेत, जाती जातीमध्ये भांडण करत आहेत, धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही हे जेल भरो आंदोलन करत आहोत. जसं की यावेळेस त्यांनी नवीन महाबोधी महाविहाराचं आंदोलन चालू असताना त्यांनी वक्फ बोर्डाचा मुद्दा काढलेला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या हडपण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु वक्फ बोर्डाच्या ह्या जमिनी ज्या आहेत, ह्या वक्फ बोर्डाच्या जमिनीची मुस्लिम बांधवांना त्यांच्या पूर्वजांनी त्यांचे सामाजिक त्यांचे आर्थिक ज्या बाजू आहेत त्या सक्षम करण्यासाठी ह्या त्यांना दिलेल्या होत्या. आणि आजही त्याच दृष्टिकोनातून वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ह्या जमिनी त्यांना पुरवल्या जात आहेत. तुम्ही आज जर परभणीची जरी बघितली तर त्या वक्फ बोर्डाच्या जागेवर सरकारी दवाखाने आहेत, शाळा आहेत. हे सोशल इश्यूसाठी ह्या जमिनी बिलकुल दिल्या गेल्या पाहिजे. परंतु शासन जे म्हणत आहे की त्या अक्वायर केल्या पाहिजे, तर हे असंवैधानिक आहे, चुकीचं आहे. की जसं की शासन काय करत आहे की जे गव्हर्नमेंटच्या जमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, शेतकऱ्यांना गायरान जमीन दिलेल्या आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आहेत, उपजीविकेसाठी आहेत, परंतु त्यांना त्या सुद्धा अक्वायर करण्याच्या पाठीमागे हे शासन लागलेलं आहे. म्हणजे या BJP सरकारला काय करायचं आहे की या देशामध्ये जी सामान्य जनता आहे, ते मुस्लिम असो की बौद्धिस्ट असो की या देशातली कुठलीही बहुजन जनता असो, त्यांना जाणीवपूर्वक हे या ठिकाणी षडयंत्रपूर्वक करून त्यांना वेठीस धरत आहेत आणि त्यांचे सर्व हक्क अधिकार नष्ट करण्याच्या पाठीमागे लागले आहेत. या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या गोष्टीसाठी आम्ही जेल भरो आंदोलन करत आहोत. धन्यवाद.